श्रीलंकेचा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हा भारतातील श्रीरंगम या मंदिराशी जोडलेला आहे. श्रीरंगम हे एक असे मंदिर आहे जिथे वर्षातून फक्त एकचदा उघडणारे मोक्षद्वार आहे, ज्यातून गेल्यावर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असे मानले जाते. तर आजच्या या व्लॉग मध्ये आपण अनुभवणार आहोत श्रीरंगम या मंदिराचे अद्भुत विश्व. श्रीरंगम मंदिराची खरी ओळख आणि याचे भव्य रूप आपल्याला प्रवेशद्वारापाशीच पाहायला मिळते. माझ्या मागे जे तुम्ही पाहत आहात ना, ते आहे सर्वात प्रसिद्ध आणि भव्य राजगोपुरम. हे गोपुरम तब्बल 237 फूट उंच आहे. या गोपुरमवरचे नक्षीकाम आणि मूर्तिकाम इतके बारीक आहे की तुम्ही तासनतास ते पाहत राहाल. जेव्हा आपण सर्वात बाहेरच्या या राजगोपुरम मधून आत प्रवेश करतो ना, तेव्हा आपल्याला जाणीव होते हे फक्त मंदिर नाही तर एक छोटेसे शहर आहे. बाहेर अनेक फुलांची दुकाने आहेत. ती ताजी फुले आणि त्यांचा सुवास मन प्रसन्न करतो, म्हणून मीही तिथून एक गजरा घेतला. केसात तो सुगंध मळताना मला खऱ्या अर्थाने दक्षिणेच्या संस्कृतीचा भाग झाल्यासारखे वाटले. हा छोटासा आनंद घेऊन मी आत निघाले भगवान रंगनाथांच्या दर्शनाला. या मंदिरामध्ये 7 तटबंदींच्या भिंती आहेत. त्यांना 7 वेढे म्हटले जाते. पहिल्या 3 वेढ्यांना चित्रा, तिरुविक्रमण आणि कलियुगमन रस्ते म्हणतात. इथे तुम्हाला दोन्ही बाजूंना ओळीने दुकाने, घरे आणि लोकांची लगबग पाहायला मिळेल बर का. जसं आपण 4थ्या वेळा ओलांडतो तसे वातावरणातले चैतन्य बदलते. इथून पुढे दुकानांची गर्दी कमी होते आणि अध्यात्म सुरू होते. मंदिराच्या या विशाल परिसरात जशी शांतता वाढत जाते तसतसा आपल्याला इथल्या निसर्गाचाही अनुभव येतो. मंदिराच्या परिसरात मुक्तपणे वावरणारे हे सुंदर मोर पाहून मन प्रसन्न झाले. या मंदिरात जसे मी पुढे जात होते तसतसे मला काही ना काही नवीन पाहायला मिळत होते. या मंदिराचा एंड कुठे आहे हेच कळत नव्हते, कारण हे मंदिर 156 एकर मध्ये पसरलेले आहे. याचा अर्थ असा की हे मंदिर एका मोठ्या गावासारखे विशाल आहे. याच भागात आपल्याला वेळई गोपुरम म्हणजे पांढरे गोपुरम पाहायला मिळते. तसेच या भव्य मंदिरात तलाव आहे ज्याला पुष्करणी म्हणतात. 5व्या आणि 6व्या वेढ्यात आल्यावर आपण मुख्य मंदिराच्या खूप जवळ पोहोचतो. इथे आपल्याला अनेक मंदिरे आणि विष्णूंच्या विविध रूपांची दर्शन होतात. इथेच मोक्षद्वार म्हणजेच वैकुंठ द्वार आहे. असे मानले जाते की या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर मनुष्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमची मुक्ती मिळते, म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो, म्हणून याला मोक्षद्वार म्हणतात. हे दार वर्षभर घट्ट बंद असते. ते फक्त वैकुंठ एकादशी या एकाच दिवशी पहाटे उघडले जाते. मोक्षद्वाराच्या अगदी समोर जमिनीवर 5 होल दिसतात. तर हे 5 होल्स आपल्या पंचेंद्रियांचे प्रतीक आहेत. तिथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की जेव्हा आपण आपली 5 बोटे या होल्सवर ठेवतो तेव्हा आपण आपल्या सर्व वासना आणि इंद्रियांवर विजय मिळवून पूर्णपणे देवाकडे लक्ष केंद्रित करतो. इथून समोरच्या मोक्षद्वाराकडे पाहणं हे मोक्षप्राप्तीचंच एक पाऊल मानलं जातं. पण इथून मोक्षद्वार दिसणं खूप कठीण आहे बरं का. ही कृती करताना जो अनुभव येतो तो खूप भावुक आणि आध्यात्मिक असतो. जर तुम्ही श्रीरंगमला आलात तर हे करायला अजिबात विसरू नका. आता आपण आहोत सर्वात पवित्र अशा 7व्या वेढ्यात. इथे सुवर्ण विमानम आपल्याला दिसते. या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आपल्याला दर्शन होते भगवान विष्णूंचे. श्री विष्णू शेषनागावर झोपलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना इथे रंगनाथ म्हटले जाते. त्यांचं शांत रूप, चेहऱ्यावरचं तेज, ती अद्भुत मूर्ती पाहून आपण स्वतःला विसरून जातो. विशेष म्हणजे विभीषणाला दिलेल्या वचनानुसार प्रभूंचं मुख आजही दक्षिण दिशेला म्हणजेच लंकेच्या दिशेला आहे. यामागे एक गोष्ट सांगितली जाते. ही गोष्ट आहे त्रेतायुगातील, जेव्हा अयोध्येत प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक झाला होता. लंकेवर विजय मिळवून प्रभू परतले होते. पण आता वेळ होती त्यांच्या सोबतीला असलेल्या मित्रांच्या निरोपाची. राक्षस राज विभीषण जो प्रभूंचा परम भक्त होता, जेव्हा अयोध्येहून लंकेला परत निघाला तेव्हा श्रीरामांनी त्याला आपल्या कुळाचं सर्वात मूल्यवान रत्न भेट म्हणून दिली. ते म्हणजे भगवान रंगनाथांची स्वयंभू मूर्ती. मूर्ती देताना रामांनी एक अट घातली. विभीषणा, ही मूर्ती वाटेत कुठेही जमिनीवर ठेवू नकोस, कारण जिथे तू ही मूर्ती खाली ठेवलीस तिथेच ती कायमची स्थिरावेल. विभीषण आनंदाने ती मूर्ती घेऊन निघाला
पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. विभीषण दक्षिण दिशेला निघाला होता, पण स्वर्गातले देव मात्र चिंतेत पडले होते. त्यांना भीती होती की जर इतकी शक्तिशाली आणि पवित्र मूर्ती लंकेत गेली तर लंकेची शक्ती पुन्हा अजय होईल. ही मूर्ती भारतातच राहावी म्हणून देवांनी एक गुप्त योजना आखली आणि मदतीसाठी बोलावले साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पांना. वाटेत कावेरी नदीचा सुंदर किनारा लागला. संध्याकाळची वेळ होती. विभीषणाला तिन्ही सांजची पूजा करायची होती, पण समोर अडचण होती त्या अटीची. त्याच वेळी तिथे देवांच्या योजनेनुसार एक लहान गुराखी मुलगा फिरताना दिसला. तो मुलगा दुसरा कोणी नसून साक्षात गणपती बाप्पा होते. विभीषणाने त्या मुलाला ती मूर्ती काही वेळ हातात धरण्याची विनंती केली. मुलाने अट घातली, मी 3 वेळा तुला हाक मारीन, जर तू आला नाहीस तर मी ही मूर्ती खाली ठेवून देईन. विभीषण पूजेत मग्न असतानाच त्या मुलाने झटपट 3 वेळा हाक मारली आणि विभीषण येण्यापूर्वीच ती मूर्ती जमिनीवर ठेवून दिली. जेव्हा विभीषण परत आला तेव्हा त्याने पाहिलं की मूर्ती तर जमिनीवर घट्ट चिटकली आहे. त्याने आपले सर्व शक्ती पणाला लावून ती मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला, पण साक्षात ब्रह्मांडाचा स्वामी तिथून हललाच नाही. संतापलेला विभीषण त्या मुलाच्या मागे धावला. तो मुलगा धावत धावत जवळच्या एका उंच टेकडीवर जाऊन बसला. हीच ती जागा जिथे आज तिरुचीचं सुप्रसिद्ध उच्ची पिल्लयार मंदिर आहे. हे मंदिर साक्षात गणपती बाप्पांना समर्पित आहे. टेकडीच्या अगदी शिखरावर असलेल्या या मंदिरात आजही तो लहान मुलगा म्हणजेच गणपती बाप्पांची पूजा केली जाते. रागाच्या भरात विभीषणाने त्या लहान मुलाच्या डोक्यावर टपली मारली तेव्हा बाप्पांनी त्याला आपल्या खऱ्या रूपात दर्शन दिलं. असं म्हटलं जातं की आजही तिथल्या गणपतीच्या मूर्तीवर विभीषणाने मारल्याचा तो छोटासा खड्डा किंवा खूण पाहायला मिळते. विभीषणाला समजलं की ही तर देवाचीच इच्छा होती. विभीषण रडू लागला. त्याने देवाची प्रार्थना केली तेव्हा भगवान रंगनाथांनी त्याला दर्शन दिलं. विभीषण म्हणाला, प्रभू मी तुमची सेवा कशी करणार? तेव्हा देवाने त्याला एक वचन दिले. देव म्हणाले, मी इथेच राहीन, पण माझं मुख कायम दक्षिण दिशेला म्हणजेच तुझ्या लंकेच्या दिशेला असेल, जेणेकरून माझं लक्ष, माझा आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहतील. म्हणून आजही श्रीरंगम मंदिराचं मुख्य द्वार आणि भगवान रंगनाथांचं मुख दक्षिण दिशेला आहे. ते आजही विभीषणाला दिलेलं ते वचन पाळत आहेत आणि आपण पाहतो आहे तो इतिहास. तसेच या मंदिरात एक खूप छान परंपरा फॉलो होत आहे, ती म्हणजे विश्वरूप दर्शन. श्रीरंगम मंदिरातील विश्वरूप दर्शन मनमोहक असतं. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर मंदिराची सुरुवात हत्तींच्या दर्शनाने होते. मंदिरात गजराज म्हणजे हत्ती आणि एक घोडा मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो. मंदिराचा हा हत्ती सुवर्ण कलश घेऊन माहुताच्या मदतीने कावेरी नदीच्या काठावर जातो. तिथे शंखाचा नाद केला जातो. कावेरी नदीचे पवित्र जल त्या हंड्यात भरले जाते आणि हत्ती मोठ्या सन्मानाने ते पाणी मंदिराच्या गाभाऱ्याकडे घेऊन येतो. ते पवित्र पाणी मुख्य अर्चकाकडे दिले जाते. त्यानंतर मंदिराचे मुख्य द्वार उघडण्यापूर्वी काही विधी केले जातात. सर्वात आधी एका गायीचे दर्शन देवाला घडवले जाते. त्यानंतर हत्ती आणि घोडा भगवंताला वंदन करतात आणि यालाच विश्वरूप दर्शन म्हणतात. यावेळी गाय, हत्ती आणि घोडा तिथे उपस्थित असतात. त्यानंतर भक्तांना दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. तुम्ही जर श्रीरंगमला जाण्याचा प्लॅन करत असणार तर अशा वेळेने प्लॅन करा की तुम्हाला विश्वरूप दर्शन घेता येईल, कारण मला विश्वरूप दर्शन घेणं शक्य झाले नाही. तसेच हे मंदिर एक्सप्लोअर करताना मला एक अशी जागा दिसली जिथे चक्क वाळू पसरलेली होती. विचारल्यावर समजले की ही जागा खास मंदिराच्या गजराजांसाठी आहे. विधी संपल्यानंतर हत्ती इथे येतात, वाळूत खेळतात, विश्रांती करतात. हत्तींना वाळूत खूप आवडते कारण त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते. त्यांना नैसर्गिक वातावरणात असल्यासारखे वाटते. आणि ही सगळी माहिती तिथल्या एका लोकल पंडितांनी सुद्धा मला सांगितली. 2 हाथी है, एक हाथी का नाम आंडाल और एक हाथी का नाम लक्ष्मी. 2 ही हाथी इस पर खेलने का जगह है. राजगोपुरमच्या भव्यतेपासून ते मोक्षद्वाराच्या रहस्यापर्यंत इथला तो गजरा, ते मोर, हत्तींची ती वाळूतली मज्जा, हे सगळं काही अविस्मरणीय होतं. जर तुम्ही कधी तमिळनाडूमध्ये आलात तर तिरुचीचं हे श्रीरंगम मंदिर तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की ठेवा. हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.
मोदके कमलगल्पद्रुमपाणिग्रहणात्